बातमी सैफ अली संदर्भातली। सैफ अली खानवरच्या हल्ल्या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलाय। सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी धक्कादायक विधान केलंय। सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा एबीपी वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी केलाय। पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनी धक्कादायक दावा केला, त्यामुळे या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलाय। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा मुलगा माझा नाही, ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा आहे। शहजादनं केस कापले तरी मी त्याला ओळखेन। अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनी हा धक्कादायक दावा केलाय, त्यामुळे या स्टोरीत ट्विस्ट आलाय।